रामायण कथेला सुरुवात झाली आणि संत महात्मे हरिभक्त परायण गंगाधरराव महाराज मला वाटते वाचन करणारे रामायणकार होते. त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने 7 दिवसापासून आता मुलगी आम्ही मुंडे साहेब काय सांगायचं आणि कोणत्याही वेळी काही बोलण्यामध्ये अर्थ नसतो आणि सगळं आटपलंय. आता शेवट मला वाटतंय कीर्तन सुद्धा आटपले, फक्त गजर करायचं राहिले का नाही. आणि मग मी जास्त वेळ घेतला. मी एवढंच म्हणेल की शांताबाई मंदिराच्या कळसाच्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्याच मुली, सगळ्या बहिणी आज गावात सगळ्या, कारण गाव भरून दिसत असेल आता ते, आणि त्यांच्याच पैशावर कळस करावं लागते असं मला वाटतंय. आता सांगत होते आपले सर सुद्धा, अध्यात्माचं तेवढं काही ज्ञान आम्हाला नाही, पण आयुष्यामध्ये संत महात्म्याच्या बरोबर राहण्याचा योग आला. सांगितलं थोडक्यात त्यांनी की आमचं सुरुवातच नथुराम महाराजांच्या आशीर्वादाने झाली, त्यामुळे थोडंफार अंशी ज्या ज्या वेळेस योग आले त्यांच्या कीर्तनात बसायचे, त्यांच्या प्रवचनात बसायचे, आणि त्यामुळं काही गोष्टीचं जे अवलोकन केलंय त्यामुळं काही थोडे शब्द अशा कार्यक्रमामध्ये बोलण्याची हिंमत होती. आता हाच काही दुसरा कार्यक्रम नाही, पण बोलता बोलता आमच्या सरांनी एक चांगला टोमला मारला. काय बोलू, वेळ नाही, श्रद्धा, काय श्रद्धा फार महत्वाची. विठ्ठल रुक्माईची मूर्ती मला आज तुम्ही दिली. देशामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त जर वारकरी संप्रदाय कुठे असेल तो महाराष्ट्रामध्ये आहे, आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संत आणि महात्मे कुठे झाले असतील ते आपल्या जिल्ह्यात झाले. आणि आपल्या संत महात्म्याची आख्यायिका फार मोठी आहे. मला वाटतं तेवढं आज काही जाण्याची आवश्यकता नाही, पण ध्यान कीर्तन एकाग्रता ही फार महत्वाची. पुन्हा निष्ठा झाली, आधी नाही. आधी ध्यान एकाग्रता, अरे निष्ठा असल्याशिवाय तर फळच नाही ना. आहे का फळ सांगा. पण ते करत असताना स्वतःची सुद्धा मेहनत लागते, लक्षात घ्या. आता त्यावर मला काही जास्त बोलायचं नाही. तुम्ही एखादा शब्द काढल्यामुळे थोडं सांगितलं, बोललोय. आणि म्हणून कुठेतरी कोणत्या ध्येयाकडे, कोणत्या विचाराकडे जात असताना कुठेतरी मनाने ठरवून केलं पाहिजे. दुविधा अवस्थेत कधीच कोणती गोष्ट केली नाही पाहिजे. आणि म्हणून विठ्ठलाचंही स्मरण करत असताना तो भाव, तो एकात्मता, एक तेवढंच ध्यान तुमचं असलं पाहिजे. याचे काही लोक कसे आरती करतात, पूजा करतात, आरती करतात म्हणतात अरे त्याला उचल, त्याला तिकडे नेऊन ठेव, संसारातल्या काही गोष्टी करतात, त्याला काय असतात. म्हणून जी गोष्ट करायची ती ध्यान प्रेरित होऊन केली पाहिजे. तसं या कार्यक्रमामध्ये आपल्या लोकांनी हे कळसचा कार्यक्रम घेतला. सर्व आपल्या मुलीला, बहिणीला आज बोलवलंय. खऱ्या अर्थानं 7 दिवसाचं पंढरपूर निर्माण इथे केलंय. हरिभक्त महाराजांनी प्रत्येक गोष्टीचं ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे. ते ज्ञान आपल्या आचरणात आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आजकाल काय होते, कीर्तन झालं, बाळू कुणाला विचारा वाळकऱ्याला की महाराजांना अभंग काय घेतला, काही सांगता येणार, सांगताय का वाळकरी?
आज तरी अभंग काय सांगता येईल का? फक्त कोण सांगू शकतो? तो महाराजाच्या बरोबर माईकच्या समोर. आमच्या शब्दात सांगायचं म्हणजे झिळके वाढणार. हा शब्द नाही, आध्यात्मिक हा शब्द नाही. आणि म्हणून आपण येतोय कशासाठी हेच कळत नाही. आणि हे सगळं सुधारावं आणि सुधरल अशी अपेक्षा या निमित्ताने सावकार मी करतोय. काय कुठेतरी एक बुद्धी वेगळी या कार्यक्रमापासून येईल आणि या मंदिराचा जो काही मंडप लोकार्पण सोहळा करणार आहे तो लोकार्पण सोहळा झाला. ते लोकांसाठी काय खरं पाहिलं तर ते आधीच झालेलं आहे सगळं. पण ते कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या आमदारांनी आपल्या आता मंत्र्यांनी जी काही मला निधी उपलब्ध केली त्या निधीमध्ये हा मंडप मला वाटतं झालाय. तो आपल्या सगळ्यांसाठी आज या कार्यक्रमाच्या नंतर सगळ्यांना ध्यान पूजन कीर्तन वाचन ज्ञानेश्वरीचं मला ते करण्यासाठी म्हणून हा काय पुरुषोत्तम बरोबर आहे नाही हे सगळ्यांसाठी खुला राहील एवढंच या निमित्ताने सांगतो. मला वाटतंय जास्त आज बोलणं योग्य नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं म्हणून आपल्या लोकांचं दर्शन मला मिळालं. असंच सातत्याने घडावं आणि आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी माझ्या कुटुंबाच्या पाठीशी राहावा एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. माननीय माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, महाराष्ट्र राज्य मंत्री माननीय मेघनादिदी बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून अमरेश्वर नगरीकरता संताबाई सभागृह आमदार निधीमधून 30 लाख रुपयाचे मंजूर झालेले, सीसी रोड 25-15 अंतर्गत निधीमधून 20 लाख रुपयाचा सीसी रोड व नाली बांधकाम 1.5 कोटी रुपयाचा. नेहमीच आपल्याला या भागाला जरासं पावसाळ्यामध्ये पाणी आलं की रस्ता थांबायचा कायमचा हा प्रश्न मेघनादिदीच्या प्रयत्नातून या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 1.5 कोटी रुपयाचा हा पूल त्यांनी पूर्ण केलेला आहे. हनुमान मंदिर सभागृह आता काही राहिलेली सुद्धा काम आहेत. संत सावता महाराज सभागृह, अंबरवाडी गावाकरता कमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सुशोभीकरण व कमान, अहिल्याबाई सभागृह व अमरेश्वर मंदिराकरता रस्ता व स्विमिंग, पर्यटनाचा दर्जा, भगवान बाबा सभागृह व गणपती मंदिर सभागृह. आपण किती मागा सध्या राज्याच्या राज्यमंत्री द्यायला तयार आहे. आता आपण कमी पडू देऊ नका. आणि म्हणून सगळे काही आमदार निधीला पूर्वी थोडीशी मर्यादा असायची, 2 तालुके सांभाळावं लागायचे. आता त्या राज्याच्या मंत्री आहेत आणि विशेष म्हणजे आपला लग्गा मंत्र्याच्या बापासोबत आहे. त्याच्यामुळे चिंता करायची काही कारण नाही ना रामरावची. काहीच लिहून देऊ नका. तुम्ही जे जे मागाल फक्त वेळेवर जा, लवकर पोहोच जा. साहेब तुम्हाला द्यायला तयार आहे. मला वाटतंय 1 मिनिटात ह्या मागण्या साहेबांनी एकदम मंजूर कराव्या. खरं पाहिलं तर हे आम्हाला बोलण्याच्या आधीच हे व्हायला पाहिजे. आता खरं मला असं वाटतंय शिवाजीराव हे लांबून वेळ राहून ऐकायला तुम्ही 19 ते 24 पर्यंत आपल्याच कन्या आमदार होत्या इथल्या. आणि निवडणुका झाल्या मला वाटतं 2-3 महिन्यामध्ये करोना लागला. 2-2.5 वर्ष त्यामध्ये गेली. पण मागच्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल घडला आणि त्या 2.5 वर्षामध्ये जे मला 25 वर्षात करता नाही आलं ते तुमच्या पोरीनं बहिणीनं केलं. त्याचा मात्र अभिमान बाप म्हणून मला. अरे मोठे साहेब काय विचार करायची गरज नाही. तुम्ही म्हणल्याप्रमाणे आज तर ती तिजोरीवर बसली म्हणलं तरी चालते. काय आज काय तिजोरीवर बसलेली. आणि मला असं वाटतंय की आजच्या तिच्या कर्तृत्वानं आम्ही सुद्धा राजकारण केले. आम्ही सुद्धा 25 वर्ष आमदार म्हणून इथं काम करायची संधी मिळाली. पण आमच्या कामामध्ये आणि तिच्या कामामध्ये हा फरक कामाच्या निमित्ताने निश्चित तुम्हाला लक्षात येत असेल. म्हणजे आमचं काय म्हणावं लागेल आता म्हणजे शिकलेलं एज्युकेशन ज्याच्याकडे दृष्टी आहे, जसं अध्यात्मात सांगतात महाराज लोक दृष्टी आहे
तो काही घडू शकतो, करू शकतो. आपल्याकडे काही दृष्टी नव्हती असं नाही की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ते बी 4थी पासच होते. पण चांगले चांगले न शिकलेले सुद्धा चांगले कामं केले. त्यातले आम्ही सुद्धा आहोत. 25 वर्ष राज केलं म्हणजे काहीतरी चांगलं असं तेव्हाच लोक आमच्या पाठीशी राहिले. पण ह्या सगळ्या गोष्टीला मात करण्याचं काम तुमची मुलगी तुमची बहीण निश्चित करेल. आपल्या अंबरवाडीकरांच्या सगळ्या अपेक्षा मला वाटतं आता फक्त आमच्या बहिणींनी थोडा आम्हाला अडचणीत आणले. काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं का नाही मला माहित नाही. बहिणींनी थोड्या अडचणीत आले, ती गोष्ट सुरळीत होईल त्याच्याबद्दल वाद नाही. पण एखादं वर्ष खाईल, एखादं वर्ष थोडं स्लो जावं लागेल. ऐका, पण काळा 5 वर्षाचा आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे अंबरवाडीकरांनी जे जे सांगितलं ते निश्चित या ठिकाणी होईल एवढा विश्वास या निमित्तानं देतो आणि थांबतो. धन्यवाद. आता काही राहिलेले सत्कार आम्ही इथं करू. तुमचा अंत पाहणं बरोबर नाही. तर महिलांच्या भोजनाची व्यवस्था तिकडं महिलांची आता पंगत बसेल. व्यासपीठावरले काही सत्कार मी इथं नावं घेतो, त्यांचे चालू राहतील कारण वेळ झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही आता उठू शकता. पंडितरावजी, माननीय PI तरडे साहेब.